शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये अतिवृष्टी असेल, महापूर असेल, दुष्काळ असेल, नैसर्गिक आपत्ती असेल, असे संकट शेतकऱ्यावर चालूच असतात आणि या संकटामुळे शेतकरी हा घाईत गेलेला आहे आणि अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं शासनानं 30 जून पर्यंत ठरवलेलं आहे आणि त्याबद्दल शेतकऱ्यांची जी काही माहिती आहे की किती थकबाकीदार शेतकरी आहेत, किती चालू शेतकरी आहेत, म्हणजे नियमित कर्ज भरणारे शेतकरी आहेत, अशी आता बँकांकडून माहिती सरकारनं मागवलेली आहे आणि यामुळेच जो काही 30 जून पर्यंत कर्जमाफी मिळण्याचा मार्ग आहे तो जवळपास मोकळा झालेला आहे। पण आता प्रश्न असा आहे की यामध्ये नेमकी कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार? आता आपल्याला माहितच आहे आतापर्यंत की जे थकबाकीदार शेतकरी असतात या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळते, मग नियमित कर्जदारांना काय मिळणार आणि नेमकी कोणकोणत्या बँकांची कर्जमाफी मिळणार याबद्दलची सविस्तर माहिती आपल्याला आजच्या व्हिडिओमधून घ्यायची। तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये जवळपास 25 लाख शेतकरी आहेत आणि 35,500 कोटी रुपयांची थकबाकी या पीक कर्जांची या शेतकऱ्यांकडे आहे आणि त्याबद्दलची राष्ट्रीयकृत बँक असेल, सहकारी बँका असतील, खाजगी बँका असतील किंवा इतर काही फायनान्स असतील, यांच्याकडची ही शेतकऱ्यांकडे असलेले कर्ज आहे। आता यामध्ये आतापर्यंत झालेलं काय आहे की जे थकबाकीदार शेतकरी असतात अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळते, मात्र बरेचसे शेतकरी हे नियमित कर्ज भरत असतात। मग अशा शेतकऱ्यांना काय भेटतंय तर आतापर्यंत या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर म्हणून 25,000, कोणत्या कर्जमाफीत 50,000 असे मिळालेले। आता तसं पाहिलं तर 2017 आणि 2019 ला या कर्जमाफी दिल्या होत्या। आता यामध्ये कर्जदारही बरेचसे शेतकरी वंचित राहिले आणि ज्यांना प्रोत्साहनपर जे 25,000 50,000 दिले ते सुद्धा राहिले होते। मात्र आता यावर्षी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी असा विचार केलाय की हमखास शेतकरी हा कर्जबाजारी का होतो, हा कर्जबाजारीच व्हायला नको, म्हणून ही समिती काम करत आहे की शेतकऱ्याला या दृष्ट कर्जमाफीच्या चक्रातून बाहेर काढायचं, कर्जाच्या चक्रातून बाहेर काढायचं, म्हणजे शेतकरी कर्जदार राहिलाच नाही पाहिजे, त्यासाठी ही समिती काम करत आहे। आणि त्यामुळे ज्या काही राष्ट्रीयकृत बँका असतील, सहकारी बँका असतील, इतर फायनान्स असतील यांच्याकडून जे शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे त्याबद्दलची माहिती मागवणं सुद्धा चालू केलेलं आहे आणि त्यासाठी आता सरकारनं एक पोर्टल सुद्धा विकसित करण्याचं ठरवलंय आणि मग या बँकांनी ही माहिती त्या पोर्टलवर अपलोड करायची की कोणत्या बँकेचं किती कर्ज आहे, कधीपासून थकबाकीदार शेतकरी आहे, त्यानंतर नियमित कर्जदार किती आहेत। नुसत्या कर्जदार थकबाकीदार शेतकऱ्यांनाच नाही तर जे नियमित कर्जदार असतात त्यांना सुद्धा या कर्जमाफी मधून लाभ मिळणार आहे। त्यामुळे जे शेतकरी कर्जदार असतील, जे थकबाकीदार असतील आणि नियमित कर्ज भरणारे असतील यांना सुद्धा या कर्जमाफी मधून दिलासा मिळणार आहे आणि हा अहवाल एप्रिल पर्यंत सरकारकडे सादर होणार आहे आणि त्यानंतर सरकार या कर्जमाफीवर नेमकी किती कर्जमाफी द्यायची याबद्दलची घोषणा करणार आहे। त्यामुळे हा शेतकऱ्यांना जे थकबाकीदार असतील, जे कर्जदार असतील आणि जे नियमित कर्ज भरणारे असतील त्यांच्यासाठी खूप मोठा दिलासा आहे। आता याबद्दल तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।